So आपण till last lecture we have get information about we have got information about many types of disasters, right? आपण 3 प्रकारचे डिझास्टर्स बघितले. नॅचरल डिझास्टर, मॅनमेड डिझास्टर आणि हायब्रिड डिझास्टर्स. या 3 प्रकारात वेगवेगळे छोटे प्रकार त्यांचे समाजावर, माणसावर, एन्व्हायरमेंटवर आणि ओव्हरऑल जगण्यावर होणारे परिणाम बघितले आणि त्याच्या बरोबरीने ते परिणाम, those ill impacts, how we can overcome them, how we can suppress those impacts. याच्यासाठी डिझास्टर मिटिगेशन आणि डिझास्टर प्रिपेअर्डनेस याच्यासाठी काय करता येईल हे बघितलं. सो आतापर्यंत आपण जे जे डिझास्टर्स पाहिलेत तसे ऑब्व्हियसली अनेक ठिकाणी घडून गेलेत, अजूनही घडतात आणि भविष्यातही घडणार आहेत. सो महाराष्ट्रात अशा प्रकारचे कसे डिझास्टर्स घडून आले याविषयीची ही काही माहिती. महाराष्ट्र इज प्रोन टू व्हेरियस डिझास्टर्स सच ॲज ड्रॉट दुष्काळ, फ्लड्स म्हणजे पूर, सायक्लॉन्स म्हणजे वादळ, अर्थक्वेक अँड ॲक्सिडेंट्स भूकंप आणि ॲक्सिडेंट. While low rainfall areas of the state are under the constant risk of droughts, high rainfall zones of eastern and western Maharashtra are prone to flash floods and landslides. मला वाटतं हे किती प्रोन वाक्य आहे. कुठलंही मीडिया किंवा कुठलंही काय म्हणू आपण त्याला न्यूज चॅनेल आज तुम्ही ओपन केलं तर आपल्याला हेच दिसतंय, बरोबर ना? द कोयना रिझर्वॉयर म्हणजे कोयना धरण, धरण म्हटल्यापेक्षा तलाव, ज्याला शिवसागर असं नाव आहे मला वाटतं. सो कोयना रिझर्वॉयर अँड सराउंडिंग फॉल्स अंडर द हाय रिस्क ऑफ अर्थक्वेक हॅझार्ड्स. सो कोयनेत भूकंपाचं खूप लक्षणीय केंद्र आहे आणि त्यामुळे त्याच्या एरियात खूपदा भूकंपाचे ट्रिमर्स म्हणतात त्याला, धक्के हे बसत असतात. सिमिलरली इंडस्ट्रियल बेल्ट ऑफ पुणे, मुंबई अँड नाशिक आर प्रोन टू द रिस्क ऑफ ॲक्सिडेंट्स अँड इंडस्ट्रियल हॅझार्ड्स. सो हा जो डेव्हलप झालेला मुंबई पुणे नाशिकमधला इंडस्ट्रियल बेल्ट आहे तिथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स पण होत असतात. अदर डिझास्टर्स लाईक फायर and road accidents occur in congested areas lacking proper infrastructure. The state has suffered huge losses, both direct and indirect, caused by various disasters. For example, Latur earthquake of 1993 resulted in the loss of several thousand of human and animal lives. आपल्याला मला वाटतं ना त्या भूकंपाविषयी तुम्ही केस स्टडी तयार केलाय, किल्लारीचा भूकंप, बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे. तुम्ही मला कोणी सांगू शकाल का काय झालं होतं? तुम्ही लिहिलात केस स्टडी राईट लातूरच्या भूकंपाचा. व्हॉट डिड हॅपन ॲट दॅट टाइम? ओके, शांतीत क्रांती. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊया. इन ॲडिशन it caused damage to entire infrastructures such as buildings, roads, railways, pipelines, and electricity network, etc. In order to avoid such losses due to disasters, the government of Maharashtra has established a mechanism for disaster preparedness and mitigation by integrating science and technology with communication network facility. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे लॉसेस कमी करण्यासाठी अशा प्रकारचं स्ट्रक्चर एस्टॅब्लिश करायचं ठरवलं, ज्याच्या थ्रू डिझास्टर प्रिपेअर्डनेस वाढेल, डिझास्टर मिटिगेशन वाढेल आणि ह्या सगळ्याचा आपण डेव्हलप झालेल्या टेक्नॉलॉजीशी आणि कम्युनिकेशन नेटवर्कशी संबंध घालून लवकरात लवकर लोकांचा अवेअरनेस क्रिएट करू शकू, लवकरात लवकर लोकांपर्यंत मदत पोचवू शकू. जर बघितलं तर गेल्या परवाला संध्याकाळी किंवा परवाला रात्री त्या गावामध्ये जेव्हा लँडस्लाईड झाली तर त्या गावात ची माहिती बाहेर न पोचू शकल्यामुळे फार उशीर झाला आणि त्याहीपेक्षा सगळे रस्ते फ्लडेड होते, पाणी वाहत होतं, तर मदत पोचायलाही खूप उशीर झाला. सो हे जे गोष्ट आहे ती कमी करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार करण्याचा प्रयत्न आहे. Okay, many areas of state have faced droughts for consecutive years, which damaged agriculture and caused water shortage in more than 20,000 villages.
तर असं म्हणता येईल की आपल्याकडे खूप सारे जे एरिया आहेत स्टेट्समधले, महाराष्ट्रातले, ते दुष्काळग्रस्त आहेत. जवळजवळ 20,000 गावं, आणि त्यांच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चरचं नुकसान झालंय, डॅमेज झालंय, आणि पाण्याचंही शॉर्टेज आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर एका उन्हाळ्यात लातूरला इथून ट्रेन भरून पाणी पाठवण्यात आलं होतं काही वर्षापूर्वी. कारण तिथे पाणी नव्हतंच अवेलेबल, बरोबर? फ्लड्स दो आर नॉट रेग्युलर फिनॉमिनॉन. मला वाटतं की हे चुकीचं वाक्य आहे की नाही? कारण गेले 3-4 वर्ष आपल्याकडे सतत सॉरी, सतत फ्लड, पूर येतात. फ्लड्स दो आर नॉट रेग्युलर फिनॉमिनॉन took 180 lives in 1996, and more recently in July 2005 about 900 people died in Konkan region due to heavy rainfall, about 37 inches ढगफुटी झाली होती 26 जुलै 2005 ला. आणि मला वाटतं की आत्ताचे आपल्याकडे रिसेंट स्टॅटिस्टिक अवेलेबल नाही आहेत. अदरवाईज मला तेही तुमच्याबरोबर शेअर करायला आवडलं असतं. पण अत्यंत काही हजार, काही काही हजारांनी माणसं अफेक्ट होत आहेत या आत्ताच्या सुद्धा पूर परिस्थितीत. आणि पूर फक्त कोकणात नाही आलाय, कोकणात आलाच आहे, मुंबईत नाही आलाय. मुंबईत पण म्हणजे कोकण मुंबई ही तर रोजची रिजन झाली असं मी म्हणेन. ह्याच्या बरोबरीने पश्चिम महाराष्ट्रात जिथे दुष्काळ पडतो तिथेही पूर आलाय. सो फ्लड्स त्यांनी कोणत्या तर द रिव्हर्स विच कॉजेस फ्लड इन स्टेट आर तापी, वर्धा, ओकेजनली पेनगंगा. The eastern parts of state are prone to floods. 1996 flood in the state destroyed 2,899 lakhs acres of land, killing 198 people and 38 cattle. सो त्यांनी एका साधा पुराचं वर्णन दिलंय 96 साली आलेल्या. ड्रॉट, दुष्काळ, जवळजवळ 50% प्लाटू, डेक्कन प्लाटू, म्हणजे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा पठारी प्रदेश असं म्हणतो महाराष्ट्रातला, दक्षिण पठार, तर त्यातला 50% हा ड्रॉट प्रोन एरिया आहे, दुष्काळग्रस्त. इथे फार कमी झाड आहेत आणि अतिशय ढग थांबायला जागाच नाही, ढग थांबत नाहीत, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत नाही. 12% ऑफ द पॉप्युलेशन लिव्हज इन द ड्रॉट प्रोन एरिया. वन्स इन 5 years डेफिशियंट रेनफॉल इज रिपोर्टेड. सो जवळजवळ दर 5 वर्षांनी इथे कमी पाऊस रिपोर्ट केला जातो. सिव्हिअर ड्रॉट कंडिशन्स ऑकर एव्हरी 8-9 years. दर 8-9 वर्षांनी अतिशय मोठ्या दुष्काळग्रस्त असा हा भाग होऊन जातो. 96ला आलेला जो दुष्काळ होता त्याने 7 जिल्ह्यांना अफेक्ट केलं होतं, आणि जवळजवळ त्यात 266.75 लाख पीपल अफेक्ट झाले होते. 97च्या दुष्काळाने 17 जिल्ह्यांना अफेक्ट केलं होतं. मला वाटतं इट्स अ व्हेरी थिओरॉटिकल इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगताना, पण येस, आपल्याला काय म्हणू आपण, माहिती हवी त्याची, राईट? एक सेकंड. ठीक आहे. अर्थक्वेक बद्दल. सो अर्थक्वेक बद्दल असं म्हटलं जातं की असं आहे की आपलं जे महाराष्ट्र आहे ते सेझमिक झोन 1 काय म्हणू, या झोनमध्ये जमिनीच्या. सो लातूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे शॉक्स ऑगस्ट-नोव्हेंबर 1992 मध्ये फेस केले गेले. अर्थक्वेक मेजरिंग 6.4 रिश्टर स्केल या एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या भूकंपाने 30 सप्टेंबर 93ला लातूरला हलवलं होतं, महाराष्ट्राला हलवलं होतं. एक्सटेन्सिव्ह डॅमेज वॉज कॉस्ड टू लाईफ अँड प्रॉपर्टी इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ लातूर अँड उस्मानाबाद. द अर्थक्वेक किल्ड 7.938 पीपल, 7,009 म्हणजे जवळजवळ 8,000 लोकांना. त्याने 16,000 लोकांना इंजर्ड केलं होतं आणि 15,847 लाईफ स्टॉक डेड होता, म्हणजे गुरं. 52 विलेजेस दे वेर रेस्ड टू ग्राउंड अँड अराउंड 27,000 हाऊसेस वेर टोटली डॅमेज.
Koyna Dam is situated in one of the most active seismic zones of Maharashtra, and 35 years in this region has witnessed more than 1 lakh tremors. So गेल्या 35 वर्षात 1 लाखापेक्षा जास्त भूकंपांना सामोरं जावं लागलंय. A severe quake occurred in Koyna on December 11, 1967. The quake was the strongest earthquake of Maharashtra Konkan coast in 20th century. 20व्या शतकातला सगळ्यात मोठा भूकंप होता 1967 साली झालेला कोकण रिजन मधला, आणि मॅग्निट्यूड होता 6.5 आणि 7.5 रिश्टर स्केलचा. Too huge, right? The magnitude ranged between 6.5 to 7.5 Richter scale and was felt all over western Maharashtra, Goa, and Karnataka. The epicenter was near Koyna Dam. Over 200 people died, 100 more were injured. An earthquake measuring 3.7 on Richter scale hit Maharashtra Koyna again in March 2001. सो तुम्ही जर बघितलं तर अर्थक्वेक, ड्रॉट्स, फ्लड्स, महाराष्ट्र इज अ हँडफुल स्टेट फॉर what we can say for overall what I don't want to say it. It is natural disasters. मित्रांनो, मला माहिती आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, की हे प्रचंड एका क्षणी ऐकायला बोरिंग असू शकतं जेव्हा बाहेर इतकं सगळं काही चाललंय. पण समहाऊ हे जर समजून घेतलं नाही, तर आपल्याला आपण कुठच्या गोष्टीच्या संकटात आहोत आणि आपण कुठून कुठे प्रवास करायचा आहे, हे कसं समजणार? हं. अ, तुम्हाला एक खूप साधा प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, की या सगळ्याचा दोष आपण फक्त निसर्गाला देऊ शकतो का? हे जे सगळं होतंय, काय निसर्ग आम्हाला करतोय किंवा अशा प्रकारे नुसतं म्हणून चालेल का? उत्तर द्या बरं. तुम्हाला माझा आवाज ऐकू येत असेल तर? नो मॅम. मग कोण आहे या सगळ्याच्या ऍक्च्युली मागे, असं म्हणता येईल? माणूस असावा जास्तीत जास्त, असं मला वाटतं खरं सांगू तर खूपदा. सो तुमच्यासमोर मी तुमची एस वायला तुम्हाला दिलेलं इमर्जन्सी किट आयटमची लिस्ट ठेवली आहे. इफ पॉसिबल तुम्ही ह्याचं एक स्क्रीनशॉट मारून घेतलात ना, तुम्ही जर याचा स्क्रीनशॉट मारून घेतला असेल तर प्लीज तो मारून घ्या, अजून मारून घेतला नसेल तर. का? त्याचं मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे हे किट तयार करायचं आहे घरी तुमच्या स्वतःसाठी. ओके. सो तुम्ही होपफुली मारून घेताय स्क्रीनशॉट, असं मी म्हणते. तुम्हाला हे वापरून तुमच्या घरात असं किट तयार करून ठेवायचंय, की जे तुम्ही कुठच्याही पुढच्या किट म्हटल्यावर एखाद्या पाउचमध्ये, एखाद्या सॅकमध्ये, की जे घेऊन तुम्ही तात्काळ तुमचं घर सोडू शकता. आणि असं तुम्ही काय-काय त्या किटमध्ये ठेवलंय, याच्या बरोबरीने तुम्हाला ते इमर्जन्सी किटची लिस्ट तुमच्याकडेही मी दिली आहे, राइट? तुम्हीच स्वतः तयार केली आहेत ॲक्चुअली ही. सो ही जी लिस्ट आहे त्याच्या बरोबरीने तुम्ही हे तयार करू शकता आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढायचा आहे तुमचा. तुम्ही तयार केलेल्या इमर्जन्सी किटचा. आणि मी जसं सांगेन आय विल टेल यू तुम्हाला मला ते कसे पाठवायचे आहेत. आय थिंक आय कॅन मेक असाइनमेंट ऑन क्लासरूम ॲप आणि तुम्ही त्याच्यावरती तुमचे फोटो अपलोड करू शकता. ओके. तुमच्या इमर्जन्सी किटचे काय-काय आहे त्यात. येतंय लक्षात? तुम्ही आणि तुमचं इमर्जन्सी किट असं. विल यू डू दॅट फॉर मी? ओके.
प्रयत्न करा. मला माहिती आहे माझा व्हॉइस ब्रेक होतोय कदाचित आणि तुम्हाला माझा आवाज समजायला प्रश्न पडतोय. मी हे तुमच्या ग्रुपवरती पण टाकेन. डोंट वरी अबाउट इट. पण प्रयत्न करूया की आपण ह्यातलं काहीतरी करू शकू. व्हॉट डू यू से? इकडे खूप साऱ्या योग्य अशा वस्तूंची लिस्ट आहे. सो प्रयत्न करा की त्यातलं जे शक्य आहे आणि जे आत्ता तुम्हाला उपयोगी आहे, त्याचं तुम्ही एक किट बनवू शकाल. ओके? Cool. So, with that, I'm going to see State Disaster Management Plan. The State Disaster Management Action Plan, that is DMAP, Disaster Manage Action Plan for a state, has been prepared for its operation by various departments and agencies of the government of Maharashtra and non-governmental agencies NGOs expected to participate in disaster management. तुम्ही बघताय आत्ता सुद्धा खूप सारे एनजीओ भरपूर मोठ्या प्रमाणावर काम करतायत, भरपूर मदत पुरवतायत. तुम्ही सुद्धा नक्की मदत करतच असणार. हं. आपण सगळेच ह्या गोष्टीमध्ये सामील आहोत. आपण सगळेच मदत करतोय, पण या सगळ्या प्रकाराला ना एक एक सिस्टीम असली पाहिजे, एक स्ट्रक्चर असलं पाहिजे. मदतही अशा प्रकारे गेली पाहिजे, की त्याचं ओव्हरवेल्मिंगनेस नसला पाहिजे. काहीतरी जुनेच कपडे गेलेत किंवा नुसते कपडेच गेलेत, रेशन गेलं नाहीये किंवा असंही नसलं पाहिजे. सो द प्लॅन प्रोव्हाइड्स फॉर इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज फॉर व्हेरियस एजन्सीज इंटरलिक्स इन डिसास्टर मॅनेजमेंट अँड द स्कोप ऑफ देअर ॲक्टिव्हिटी. म्हणजे हा जो प्लॅन आहे की कशा प्रकारे डिझास्टर आला असता, कोणी काय करायचं, कोणी काय मदत करायची, कुणी कुठून कुठे मूव्हमेंट करायच्या, तर हा सगळा एक डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनच्या अंडर येतं, DMAP. सो द पर्पज इज टू इव्हॉल्व द सिस्टीम टू असेस the status of existing resources and facilities available with the various departments and agencies involved in disaster management in the state. सो ॲक्च्युली रिसोर्सेस काय अवेलेबल आहेत, परिस्थिती काय आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक जे गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट आहे, एजन्सी आहे, त्यांनी काय प्रकारचं काम केलं पाहिजे याची असेसमेंट करणं. दुसरं असेस देअर ॲडिक्वसीज इन डीलिंग विथ डिझास्टर, त्यांची क्षमता अशा प्रकारच्या डिझास्टरमध्ये डील करायची. आयडेंटिफाय द रिक्वायरमेंट्स फॉर इंडस्ट्रियल स्ट्रेंथनिंग सपोर्ट, अप ग्रॅडिएटर ऑफ इन्फॉर्मेशन, अपग्रेडेशन ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड डेटा मॅनेजमेंट फॉर इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट टू डिझास्टर्स ॲट स्टेट लेवल. म्हणजे ओव्हरऑल आपण कशा प्रकारे इंडस्ट्रियल स्ट्रेंथनिंग करू शकतो, आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, आधीच इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी, ती अपग्रेड कशी करू शकतो, आपल्याकडे किती लोक कसे आहेत, कुठे राहत आहेत, त्यांचे जॉग्राफिकल लोकेशन्स कसे आहेत, याबद्दलचा डेटा कलेक्ट करून त्याचे मॅनेजमेंट करू शकतो. To make the state disaster management action plan an effective responses mechanism as well as policy and planning tool. So हा जो डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्शन प्लॅन आहे DMAP, हा जास्तीत जास्त इफेक्टिव्ह कसा करता येईल पॉलिसी आणि प्लॅनिंग थ्रू, हे बघणं गरजेचं आहे. सो दॅट इज अ पर्पज. आपण ह्या सगळ्याकडे फार खेळ म्हणून बघतो माहितीये का आजपर्यंत, आणि नेहमी बघतो, आणि हे आपलं दुर्दैव आहे. कारण ह्याला एक मराठीत छान वर्ड आहे, आपल्या सगळ्यांसाठी नाही, मी माझ्यासाठी वापरते असं म्हणा, करंटेपणा. आपण त्या त्यावेळी सगळ्या गोष्टी करतो. आपण मदत करतो. आपण लोकांना पुरातून बाहेर काढायला मदत करतो. नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण आपण ह्या सगळ्याचं नंतर खापर हे फक्त एका गव्हर्नमेंटवर फोडतो आणि त्याच्यानंतर शांत बसून राहतो. सोशल मीडियावर पोस्ट करतो. बरोबर? Facebook, Snapchat, Instagram सगळ्यावरती दुःखद असे मेसेज, सपोर्टिव्ह असे मेसेज टाकतो आणि त्यानंतर आपली जबाबदारी नाही म्हणून दूर राहतो. मी असं म्हणत नाही आपण आत्ता मदत करत नाही आहोत, नक्की मदत करतोय. पण ह्याच्यासाठी जे आधीपासून तयारी करणं गरजेचं आहे, ते मात्र आपण करत नाही. आपण आपली कर्तव्य डिझास्टरच्या आधी प्रिपेअर व्हायला करत नाही. जर समजा सरकारने सांगितलं हा एरिया प्रोन आहे, आपण लक्ष देत नाही.
जर आपल्याला असं कळलं की आपल्याकडे अशा प्रकारच्या ठिकाणी होऊ शकते, काही लँडस्लाईड होऊ शकते, मोठ्या प्रमाणावर पाऊस येऊन, तरी आपण आपलं योग्य निवासस्थान हलवत नाही. मला माहिती आहे या सगळ्यामागे खूप मोठी कारणं असतात. पण ओव्हरऑल या सगळ्याच गोष्टींचा आपल्या लॅकचा परिणाम समाजावर, राष्ट्रावर मोठ्या प्रमाणावर होतोय डिझास्टर्सच्या रूपांमध्ये. डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन जो आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन, DMAP, त्याचे ऑब्जेक्टिव्हज काय आहेत? टू प्रोव्हाइड युनिफॉर्मिटी इन अप्रोच अँड क्लिअर परसेप्शन of the various issues at hand and to provide a quick and effective response in the emergency situation. योग्य प्रकारे वेगवेगळ्या इश्यूज, वेगवेगळ्या डिझास्टर्स रिलेटेड इश्यूजना अप्रोच करणं आणि लगेचच्या लगेच रिस्पॉन्स देणं इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये. टू प्रिपेअर अ मल्टी डिझास्टर ॲक्शन प्लॅन इन ऑर्डर टू टॅकल मल्टी फॅसेटेड इफेक्ट्स ऑफ डिझास्टर. वेगवेगळ्या प्रकारे डिझास्टरचे जे इम्पॅक्ट होतात ते फेस करण्यासाठी मल्टी डिझास्टर ॲक्शन प्लॅन तयार करणं. म्हणजे पूर आलाय म्हटल्यावर नुसतं इव्हॅक्युएशन नाही, ते पुराच्या काळातली गोष्ट आहे. पण एकदा पुराचं पाणी ओसरलं की त्यानंतर येणारे साथीचे रोग, पाण्याचं पोल्युशन जे झालं असतं ते कमी करणं, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणं, त्याच्यानंतर लोकांना मदत मिळवून देणं, रिलीफ फंड. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅनचाच भाग असतात. टू प्रोव्हाइड इसेन्शियल ट्रेनिंग टू द कम्युनिटी अँड की सोशल फंक्शनरीज फॉर द सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन. सो एखाद्या कम्युनिटीला किंवा एखाद्या नाही, पूर्णच कम्युनिटीला, समाजाला कशा प्रकारे डिझास्टरसाठी ट्रेन करता येईल आणि सक्सेसफुल एक्झिक्युशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन, म्हणजे डिझास्टर मॅनेज करण्यासाठी कशा प्रकारे ॲक्शन्स घेता येतील, यासाठी त्यांना ट्रेन करता येईल, हे सुद्धा याच प्लॅनचा किंवा ॲक्शन मेकॅनिझमचा भाग आहे. देन इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट, सगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट एजन्सीजना, डिपार्टमेंट्सना एकत्र आणून डिझास्टर स्पेसिफिक फंक्शनसाठी एक सिंगल अम्ब्रेला ऑफ अ कंट्रोल अँड डिरेक्शन टू अटेंड ऑल काइंड ऑफ डिझास्टर तयार करणं गरजेचं आहे, जी डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन थ्रू होऊ शकते. Then to strengthen the administrative arrangement, to have chief secretary as a team leader supported by chief commissioner with the branch arrangements at emergency operation centers, EOC of मंत्रालया, दॅट इज इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या अरेंजमेंटची एक ब्रँच, ज्याच्यात ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रेंथनिंग होण्यासाठी, अरेंजमेंट योग्य प्रकारे होण्यासाठी चीफ सेक्रेटरी हे त्या टीमचे लीडर असले पाहिजेत डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅनच्या. आणि ही चीफ कमिशनर नी लीड केली पाहिजे ब्रँच आणि सपोर्ट केली पाहिजे. सो अशा प्रकारे कोणता पर्पज आहे, कोणतं ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि कोणती इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट आहेत, यांच्या सकट आपण बघू शकतो की कशा प्रकारे ब्रीफली आपण हे एक्सप्लेन करू शकतो. ओके, हे झालं महाराष्ट्राचा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन, DMAP. याच्या बरोबरीने इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर, म्हणजे डिझास्टरच्या वेळी अतिशय मेन ॲक्टिव्हिटी हब होतं डिझास्टर्सच्या वेळी, त्याला इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर असं म्हटलं जातं. इट इज प्रपोज्ड ॲज अ मेन हब फॉर ॲक्टिव्हिटी ड्युरिंग डिझास्टर. सो तुम्ही जर बघितलं तर हे कशा प्रकारे असू शकतं, इट्स अ व्हेरी काय म्हणू फेअर अँड इझी नोट इन अ वे, अतिशय छोटी. सो मला माहिती आहे तुम्ही जरी थोडेसे बोर झाला असाल तरी आपण आज ती बघणार आहोत. ओके, प्रायमरी फंक्शन ऑफ इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर, EOC, is to implement the disaster managed action response, which includes coordination, policy making, operation management, data collection, record keeping, public information and resource management. थोडक्यात हे ऑफिस आहे ज्या ऑफिसमधून सगळ्या प्रकारच्या हालचाली नियंत्रित होतात डिझास्टरच्या वेळेस, होणं अपेक्षित असतं. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर, EOC, it is system and procedures are designed in such a way that information can be promptly assessed
and relayed to the concerned parties for quick responses and effective decision making during an emergency. तुम्ही जर बघितलं असेल, आपण ती जी डॉक्युमेंटरी बघितली होती, त्या डॉक्युमेंटरीमध्ये काय कसं घडतंय आणि त्याच्यासाठी काय प्लॅन्स हवेत, ह्याच्यासाठी एक ई-ओ-सी त्यांनी टेम्पररी सुरू केलं होतं. टेंट्स टाकले होते आणि तिथून सगळ्या प्रकारचे डिसिजन घेतले जात होते. तिथून पत्रकारांना काय सांगायचंय, तिथून लोकांना काय सांगायचंय, तिथून कशाप्रकारे कोण आत जाणार आहे, कोण बाहेर येणार आहे त्या केव्हच्या, याविषयीचे डिसिजन्स घेतले गेले होते. बरोबर? So that is a EOC in a way. EOC under normal circumstances will work under supervision of chief commissioner. चीफ कमिशनरच्या अध्यक्षतेखाली, सुपरविजन खाली ही कमिटी नॉर्मल सर्कमस्टन्सेसच्या अंडर चालेल. इट इज द नर्व सॉरी yeah so it is the nerve center of support, coordination and monitors disaster management activities at a district level. सो प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या सेंटर थ्रू कंडक्ट करणं गरजेचं आहे, प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशनच्या. The usual activities of EOC will be ensure that all district continues to regulate update of the disaster manage action plan and encourage district to prepare area specific plan for areas prone to specific disasters, identify and interact with the central laboratories, research institutions and NGOs to evolve mitigation strategies and set up study groups and task force for specific वेनरेबल स्टडीज. सो अशा प्रकारे त्या त्या पर्टिक्युलर डिझास्टरला टॅकल करण्यासाठी काय प्रकारचा आपला प्लॅन असला पाहिजे, काय प्रकारची स्ट्रॅटेजी असली पाहिजे, त्या त्या स्पेसिफिक डिझास्टरसाठी आपण कशा प्रकारे डिझास्टर अफेक्टेड लोक आयडेंटिफाय करणार, कशा प्रकारे त्यांच्याशी इंटरॅक्ट करणार, कशा प्रकारच्या सेंट्रल लॅबोरेटरीज, रिसर्च इन्स्टिट्यूटचा वापर करणार, एनजीओची मदत कशा प्रकारे तिथल्या होऊ शकते, या सगळ्याचा एक रेडीनेस. आत्ता पूर आलाय म्हणून मग मी आत्ता माहिती काढायला सुरुवात केली असं न करता, पूर येऊ शकतो म्हटल्यावर माझ्याकडे त्याची पूर्ण माहिती आहेच, हे असणं गरजेचं आहे. आणि हे EOC थ्रू म्हणजे इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर थ्रू आणि डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्शन प्लॅन थ्रू होऊ शकतं. EOC is also serves as data bank and ensure that due consideration is given to the mitigation strategies in planning processes and upgrade and update the disaster management action program or plan according to the changing situation. सो मी मगाशी म्हटलं असं सगळ्या प्रकारचा डेटा या EOC मध्ये असणं अपेक्षित आहे, असतोही, म्हणजे जर त्याचं नीट इम्प्लिमेंटेशन झालं तर. EOC also supposed to disseminate information about state disaster management action plan to other departments of the government of Maharashtra, state level agencies, monitor the training state level officials, private sector and NGOs by यशदा पुणे. सो असा विचार करा, हा जो यशदा नावाचा NGO किंवा ग्रुप आहे ते वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतं आणि त्याचं सरकारच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्सना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट टू एन्श्युअर दॅट द वॉर्निंग अँड कम्युनिकेशन सिस्टीम अँड द इन्स्ट्रुमेंट्स इन द इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर्स आर इन वर्किंग कंडिशन. योग्य प्रकारे अवेअरनेस क्रिएट करणारी, वॉर्निंग क्रिएट करणारी जी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती प्रिपेअर असणं, त्याच्यासाठी तयार असणं, हे आणि EOC मध्ये ती रेडीली अवेलेबल असणं ही सरकारची जबाबदारी असते. सो आज आपण जर तुम्ही बघितलं तर आपण हे पाहिलं की महाराष्ट्र स्टेटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिझास्टर होऊन गेले. दिस इज अ व्हेरी ब्रीफ समरी, याच्यापेक्षा खूप जास्त डिझास्टर्स होऊन गेले, जस्ट ब्रीफ समरी. त्याच्यानंतर आपण हे बघितलं की स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन काय असतो, त्याचा पर्पज, ऑब्जेक्टिव्ह आणि इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट्स काय असतात, आणि इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर्स हे काय कन्सेप्ट आहे, ती कशा प्रकारे ऍक्टिव्ह करते, तिचं काय रोल आहे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्शन प्लॅन मध्ये. ओके, याच्यानंतर मे बी तुम्हाला मी थोडासा सेल्फ स्टडीचा पण भाग देणार आहे आणि आपण बघणार आहोत ऑपरेटिंग प्रोसिजर्स, गाईडलाईन आणि स्टँडर्ड्स, अर्थात डिझास्टर्सच्या वेळी नक्की
वॉर्निंगसाठी किंवा ओव्हरऑल काय काय इम्पॉर्टंट एलिमेंट असतात. ओके. विथ दॅट नोट मला तुम्हाला सांगायला आवडेल की तुम्ही आपण ह्या युनिटच्या एंड पर्यंत जवळ-जवळ आलेलो. हं. मला सांगा की तुम्ही सगळ्यांनीच ओके, बाय द वे तुम्ही तुमचे नंबर्स आणि नाव टाकू शकता आणि फॅकल्टी कॉमेंट बॉक्समध्ये. आणि सोपं आहे की तुम्ही जर ते काय म्हणतो आपण ते YouTubeच्या त्या आपल्या कॉमेंट बॉक्स खाली टाकलत तरी. मी प्रयत्न करते की मी तुमच्या चॅट बॉक्समध्ये एक या एक प्रश्न टाकलाय. हं. ज्याचं मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही फॉर्म मी टाकलेत. हं. हा जो प्रश्न आहे, तो आहे तुमच्या पुढच्या सोमवारी किंवा मंगळवारी, मेजरली मला वाटतं मंगळवारी, आपण एक ग्रुप डिस्कशन घेणार आहोत त्याच्याबद्दल. आपण ऑनलाईन ग्रुप डिस्कशन करणार आहोत. हा प्रश्न काय आहे बघा. ओके. प्रश्न तुमच्या समोर असा ठेवलाय. आय नो हे सतत खूप फास्ट. भारत नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यास खरोखर तयार आहे का? किंवा क्या भारत वास्तव में प्राकृतिक आपदाओं से निपटने के लिए तैयार है? दैट इज इन इंग्लिश, इज इंडिया रेडी टू फेस नॅचरल और एनी काइंड ऑफ डिझास्टर्स? अशा प्रकारचा साधारण हा क्वेश्चन आहे, जो आपण टॅकल करायचा प्रयत्न करणार आहोत. इज इंडिया रिअली प्रिपेअर्ड टू डील विथ द नॅचरल डिझास्टर्स? आणि तुम्हाला दोन्ही प्रकारे बोलायचं आहे. सो तुम्हाला फक्त होच म्हणायचं नाहीये, नाहीही म्हणून चालणार आहे. आणि त्याविषयी तुम्हाला जे काही उदाहरणं देता येईल, तुमच्या भाषेत तुम्हाला जे काही सांगायचं आहे, ते आपण बोलणार आहोत. तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणतेय? एक ग्रुप डिस्कशन, सेम विषय मी फक्त तुम्हाला वेगवेगळ्या भाषांमध्ये सांगितलाय, की भारत तयार आहे का? डिझास्टर मॅनेजमेंट या सगळ्या प्रक्रियेसाठी? आणि जर तयार आहे तर तो कसा? तयार नाही तर तो कसा? आणि त्यासाठी वेगवेगळी उदाहरणं. आणि तुम्हाला हा प्रकारचा जो भाग आहे, तो ठासून सांगायचा आहे. भांडायचं नाहीये, पण ग्रुप डिस्कशनचा पार्ट असणार आहे. तुम्ही त्याच्यासाठी सहजच बोलू शकता एकामागून एक. तुम्ही तुमचे नाव सांगायचंय आणि बोलायला सुरुवात करायची. इतकी साधी गोष्ट असणार आहे ती. सो डोंट वरी, आपण एक लेक्चर त्याच्यासाठी अलोकेट करणार आहोत. पण मी तुम्हाला सांगते की प्रिपेअर करून ठेवा तुमच्या नोट्स. ओके. आणि सगळ्यांनी पार्ट घ्यायचा यात. मग आपण बघू किती लोकांना बोलायला मिळतंय. पण तुम्हाला सगळ्यांना याच्या नोट्स तयार करायच्या आहेत. तुमच्यासाठी मॅन्डेटरी असणार आहे. त्याच्यावर आपण ठरवणार आहोत त्या लेक्चरचा अटेंडन्स, किती लोकं बोलतायत त्याच्यावर. ओके. सो आजसाठी आपण इथेच